capacitance of a parallel plate capacitor without and with dielectric medium between the plates. This article number is 8.10 on page number in textbook 206. In this case, we taking first article, sub-article, capacitance of a parallel plate capacitor without a dielectric medium. याचा अर्थ काय होतो, म्हणजे कॅपॅसिटर आहे तो पॅरलल प्लेट आहे. वी नो अबाउट द 3 टाइप्स ऑफ कॅपॅसिटर. इथे काही टाइप्स दिलेले नाहीत तुम्हाला, पण इथे पॅरलल प्लेटच दिलेले आहेत. पॅरलल प्लेट एक असतो, सिलेंड्रिकल टाइप एक कॅपॅसिटर असतो आणि स्पेरिकल. हा समोरचा तुमच्या दिलेला हा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आहे. इन केस this take first plate, this second plate on which apply positive charge here and here negative charge असं अप्लाय केलेलं आहे. पाठीमागं आपण बघितलंय. and these two plate P1 and P2 are separated a small distance d, and in this case the second plate P2 are connected to earth. असो, अशा टाइपचं तुम्हाला हे माहिती आहे. तर इन केस विदाउट डायलेक्ट्रिक म्हणलेलं आहे, म्हणजे या दोघाच्या मध्ये कुठलाही मीडियम नाही आहे. एक तर तो व्हॅक्यूम असेल किंवा एअर मीडियम असू शकेल. विदाउट डायलेक्ट्रिक्स, आपण डायलेक्ट्रिक्स बघितलेले आहेत, मीडियम, सॉलिड, लिक्विड, मटेरियल मीडियम बघितलेले आहेत, ग्लास, परत ऑइल, वेगवेगळे वॉटर वगैरे असे काही डायलेक्ट्रिक मीडियम पाठीमागं बघितलेले आहेत. त्यापैकी इथे कोणीही नाही आहे. इथे कोण असेल तर हा व्हॅक्यूम स्पेस असेल हा, किंवा एअर मीडियम असेल. म्हणून इथे काय म्हणलेलं आहे, कॅपॅसिटर विदाउट अ डायलेक्ट्रिक्स. आणि याच्यानंतरचा जो सब आर्टिकल असेल बी नावाचा पुढचा, तर तो काय असेल, विथ डायलेक्ट्रिक मीडियम. यामध्ये एखादा दुसरा डायलेक्ट्रिक मीडियम असू शकतो. आता इथे नाही आहे. मग इन केस काय म्हणलंय आता, इन अबो फिगर शोज P1 and P2 बी द टू पॅरलल कंडक्टिंग प्लेट आहेत. अँड व्हॉट इज डी, डी बी द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेट P1 and P2, त्या दोघांमधलं डिस्टन्स आहे. व्हॉट इज ये बी द एरिया ऑफ इच प्लेट. हे जे प्लेट आहेत, आपल्याला रेषा वाटते पण ते पत्र्याचे प्लेट आहेत छोटेसे, तर त्यांचा एरिया. देन नेक्स्ट थिंग, द प्लेट P1 इज इन्सुलेटेड. हा प्लेट P1 हा इन्सुलेटेड आहे. अँड P2 इज कनेक्टेड टू द अर्थ. आणि हा P2 प्लेट हा कनेक्टेड टू अर्थ, एक वायर अर्थिंग केलेली आहे. अशा टाइपचं हे कन्स्ट्रक्शन तुम्हाला दिसतंय. देन नेक्स्ट थिंग, पुढचा पॉइंट, वेन पॉझिटिव्ह क्यू इज गिवन टू प्लेट P1, म्हणजे पहिल्या प्लेटला काय देणार आहे आपण, पॉझिटिव्ह क्यू देणार आहे चार्ज, आणि दुसऱ्या प्लेटला P2 ला निगेटिव्ह चार्ज सप्लाय करणार आहे आपण. देन इन दिस केस इट इज ऑटोमॅटिकली इंड्युस्ड. आता इथे असं दिल्यानंतर काय होतं, ऑटोमॅटिकली इंड्युस्ड होतं. काय इंड्युस्ड होतं, वन ऑन द इनर सरफेस ऑफ द P2 and its all positive Q becomes free. These can be flows towards the into earth. म्हणजे काय केलेलं आहे इथे, या ठिकाणी
इंड्युस्ड तयार होतो. म्हणजे ऑटोमॅटिकली हा पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे यामधले निगेटिव्ह सर्व चार्ज आतल्या डायरेक्शन येतात आणि बाहेरच्या डायरेक्शननी पॉझिटिव्ह चार्ज येतात आणि परिणामी एक वायर इथे अर्थिंग केल्यामुळं त्यावरचे पॉझिटिव्ह पोटेन्शियल ट्रान्सफर टुवर्ड्स द अर्थ जातात. मग ओनली रिमेनिंग द निगेटिव्ह चार्ज, इथे निगेटिव्ह चार्ज असतात आणि इथे पॉझिटिव्ह. मग या दोघांचं काय होतं? अट्रॅक्शन. म्हणून ते ऑटोमॅटिकली इन्नर सरफेसला निगेटिव्ह चार्ज येतात आणि ह्याचे पॉझिटिव्ह चार्ज P1 चे असतात, ते अट्रॅक्शन असतात आणि इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह या डायरेक्शननी जात असते. वी नो दॅट अबाउट. नेक्स्ट थिंग, त्यानंतर काय सांगितले तर इथे पॉझिटिव्ह Q इज गिवन टू द प्लेट P1 and then the negative Q is automatically induced. इंड्युस्ड म्हणजे मध्ये निगेटिव्ह येतो आणि बाहेर पॉझिटिव्ह जातो आणि तो पॉझिटिव्ह फ्री असलेला अर्थला कनेक्ट केल्यामुळे तो निघून जातो टुवर्ड्स अर्थ. नेक्स्ट लाईन काय सांगते? Therefore the outer region, the electric field due to the two charged plate are cancel out. आता इथे बघा डायग्राम मध्ये काय दाखवलेलं आहे? आउटर रिजन. आता या प्लेटचा बाहेरचा भाग आणि या प्लेटचा बाहेरचा भाग हा आहे. आउटर रिजन मध्ये इन स्पेस मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे E इक्वल टू या प्लेटचा आहे इप्सिलॉन सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट आहे आणि या साईडचा आहे इलेक्ट्रिक फील्ड आहे सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट आहे. दोन्ही सारखे आहेत पण दोन्ही अपोजिट डायरेक्शनला आहेत. म्हणजे हा ऑटोमॅटिक प्लस मध्ये असेल तर हा निगेटिव्ह मध्ये असेल तर ते एकमेकांमधून मायनस होतात आणि बाहेर आउटसाइड द इलेक्ट्रिक फील्ड इज 0 आणि इलेक्ट्रिक फील्ड राहणार नाहीये. म्हणून इथे काय म्हणलेलं आहे? इलेक्ट्रिक फील्ड आउटर रिजन, द इलेक्ट्रिक फील्ड E ड्यू टू टू चार्जेस प्लेट आर कॅन्सल. म्हणजेच इथे आपल्याला काय मिळालेलं आहे? या दोघांची मायनस झालेली मिळालेली आहे. म्हणजे बाहेरच्या दोघांच्याही बाजूला ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी नाही आहे. फक्त कुठे आहे? द इनर रिजन बिटवीन टू प्लेट P1 and P2, the electric field E ड्यू टू टू प्लेट ऍड अप. तर त्या दोघांचं इनरली आता दोघांची इलेक्ट्रिक फील्ड हे काय होते? ऍड अप होते म्हणजे बेरीज होते. पुढे दाखवले पहा. म्हणजे दोन्ही प्लेट्सची इनसाइड इलेक्ट्रिक इंटेन्सिटी दोघांचीही मिळून काय होईल? सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट प्लस सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट म्हणजेच 2 सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. म्हणजे 2 2 कॅन्सल झाल्यानंतर काय मिळालं आपलं? येथे सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट मिळाला. हा एक इक्वेशन झाला. आता पुढे थोडस वेर व्हॉट इज सिग्मा? चार्ज डेन्सिटी. दॅट मीन्स सिग्मा इक्वल टू चार्ज बाय एरिया. हा फॉर्म्युला आहे. Q by A. In this case, take capital Q. A be the area of the plate. म्हणजे सिग्मा इक्वल टू Q by A. हे आपल्याला इक्वेशन मिळालं. पुट इन अबो इक्वेशन इथे पुट अप करायचं आहे. म्हणजे हे E कॅन बी राईट ॲज सिग्माची किंमत Q अपॉन A इप्सिलॉन नॉट. म्हणजेच रिअरेंज करून आपल्याला असा मिळतो Q अपॉन A इप्सिलॉन नॉट. हा एक इक्वेशन इथे आपल्याला मिळालेला आहे. वेअर E इज द डायरेक्शन ऑफ E इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह प्लेट. नेहमी हे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे इलेक्ट्रिक
फील्ड किंवा इंटेन्सिटीची डायरेक्शन असते. ठीक आहे. आता पुढे कन्सिडर करा व्ही विथ द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू प्लेट P1 अँड P2. त्या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स असेल तर असा एक फॉर्म्युला आहे. हा इथे काय आपण डिराईव्ह केला नाही, हे पाठ असू द्या. E इज इक्वल टू म्हणजे व्ही इज इक्वल टू ED. व्ही म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू प्लेट. ई मीन्स इलेक्ट्रिक फील्ड किंवा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह प्लेट टू टुवर्ड्स निगेटिव्ह प्लेट. अँड डी बी द व्हॉट इज डी? डी इज द डिस्टन्स बिटवीन टू प्लेट. असा एक फॉर्म्युला माहिती आहे, म्हणून आपण हा फॉर्म्युला घेतला व्ही इक्वल टू, आणि ए ची किंमत जी काही हे असेल ते इथे पुटअप केली, या ठिकाणी पुटअप केली. इक्वेशन 1 पुट इन इक्वेशन 2. तर ती काय मिळाली? व्ही इज इक्वल टू क्यू अपॉन ए इप्सिलॉन नॉट इंटू डी असं मिळालेलं आहे. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट काय? वी नो, हा इक्वेशन 3 झाला. देन कन्सिडर हिअर C. What is C? C with the capacitance of the parallel plate capacitor. आणि डायरेक्टली C चा फॉर्म्युला माहिती आहे Q अपॉन व्ही, आणि व्ही ची किंमत आपण काढलेली आहे ते इथे पुटअप करूया. म्हणजेच आपल्याला अशा टाईपचा हा रिअरेंज मिळेल Q अपॉन Q बाय ए इप्सिलॉन नॉट इंटू डी. त्याचा रिअरेंज जर केला तर असाही मिळतो, आणि शेवटी असा मिळतो ए इप्सिलॉन नॉट डिवाइड बाय डी. अशा टाईपचा हा कॅपॅसिटर, कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक मीडियम असा आपल्याला मिळतोय. आलं का लक्षात? काय काय केलं आपण? इन केस डायलेक्ट्रिक विदाउट डायलेक्ट्रिक मीडियम मध्ये काय काय केलं? हा साधा प्लेट घेतले आणि मग त्यांची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आउटवर्डची कॅन्सल झालेली आहे. इनर साईडची बेरीज केली आपण इथे, आणि मग सिग्माची किंमत घेतली क्यू अपॉन ए, आणि ते वरच्या या इक्वेशनमध्ये पुटअप केलं, आणि इक्वेशन नंबर 1 भेटला आपल्याला. त्यानंतर व्ही पोटेन्शियल डिफरन्स, तो फॉर्म्युला ED. मग याची किंमत वरून आणली, इक्वेशन नंबर 1 पुट केलं. त्यानंतर सी इक्वेशन माहिती आहे क्यू अपॉन व्ही, व्हीची किंमत ठेवली, रिअरेंज केली. C इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट डी असं आपल्याला भेटलं.